नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वीरांगना या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या विभागाचा अभ्यास करणार आहोत आणि स्थूल वाचन या विभागातील हा पाठ क्रमांक 3 आहे। वीरांगना या पाठाच्या याआधील भागामध्ये आपण वीरांगना या पाठाचा हा 5वा सेशन आहे आणि यापूर्वीच्या पाठाच्या भागामध्ये आपण सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत। आजच्या या सेशनमध्ये आपण इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये श्रीमती रेखा मिश्रा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिलेले आहे। चला तर आता त्यांचा परिचय आणि त्यांच्या कार्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात। पोलीस सुद्धा अशी मुले समोर आली की त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात। ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात असा पोलिसांचा पूर्वग्रह करून घेतलेला असतो। त्यामुळे त्या मुलांची वागण्याची त्यांची रीतच वेगळी असते। साहजिकच एकतर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात। या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो। ही मुले चांगल्या आयुष्याला मुकतात। परंतु श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले, त्यांना जवळ घेतले, आपलेसे केले। त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली। चांगले आयुष्य करून सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली। पहिल्याच केसमध्ये त्यांनी सापडलेल्या 14 वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले। पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली। यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आली। याचा अर्थ असा की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात। मी ते हे सांगितले की वेगवेगळ्या कारणांनी पालकाशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले, मुंबई शहराचे किंवा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेले नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणलेले मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले। त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली। त्यांना जीवनामध्ये आनंद मिळाला। एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून गेलेल्या 3 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींनी जवळजवळ सलग 48 तास ड्युटीवर राहून काम केलं। अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत। म्हणजे श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले आणि त्यांच्या उदात्त दृष्टिकोनामुळेच भरकटलेल्या मुलांकडे त्यांचे लक्ष गेले। वेगवेगळ्या कारणांनी ही काही मुलं घरापासून दुरावली। त्यांना वस्तुस्थिती कळत नसते। मग स्वतःला काय हवे एवढेच ते मुलं कळत असतात आणि यातून त्यांच्यामध्ये गैरसमज, ताणतणाव निर्माण होत असतात, भांडणे होतात। मुले रागावून घर सोडून निघून जातात, पत्ता चुकणे, सिनेमांसारख्या झगमगत्या दुनियेच्या मागे लागतात आणि मग कधी कधी समाजकंटकांनी पण पळवून आणलेली मुलं वगैरे असतात आणि ह्या सगळ्या कारणांमुळे मुलं घरापासून दूर जातात, स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात। पण त्यांचे कुटुंबही त्यांच्याबरोबर कोलमडून जातात। स्वतः तर उद्ध्वस्त होतात पण त्याबरोबर त्यांचे कुटुंब सुद्धा कोलमडून जातात। एकंदरीत ही जी गोष्ट आहे ती सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी अशी गोष्ट आहे। सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे म्हणजे जर ज्या देशाचा समाज असं अव्यवस्थित असेल त्या देशाच्या विकासामध्ये त्याचा परिणाम नक्कीच जाणवत असतो। पण श्रीमती रेखा मिश्रा यांनी अशा जवळजवळ 434 मुलांची सुटका केली आणि पुन्हा त्यांच्या सुखी आनंदी कुटुंबामध्ये
आनंदी आणि सुखरूप वातावरणामध्ये त्यांना आणून सोडलं. श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नामुळे अनेक कुटुंबे सावरली, अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाल्यापासून वाचले, त्यांचे बालपण कोळपले आहेत अशी मुले आनंदाने स्वतःच्या घरी, स्वतःच्या हक्काच्या घरी जाऊन नाचू बागडू लागलेले आहेत. आणि अशा रीतीने मग रेखा यांच्या कार्यामुळे असे फार मोठी सामाजिक कार्य घडून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतो की मुंबईमध्ये नोकरी मिळेल किंवा मुंबईच्या आकर्षणाने अनेक मुलं आपल्या घरातून पळून आलेली असतात. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरामध्ये आता या घडीला हालाकीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी अनेक हजारो बालके आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा मग अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करतात. अन्य अवैध कामांसाठी सुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो. आपण बघतो आता, म्हणूनच बालकामगार सगळीकडे बंदी आणलेली आहे. पण तरी पण आज आपण पाहतो की समाजकंटक जे असतात त्या बालकाम अशा अल्पवयीन मुलांकडनं अशा अनेक गोष्टी करून घेत असतात, जेणेकरून त्याचा समाजाला बाधक असतात. ते सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याच्या पाठीमागची ही कारणं असतात. अन्य अवैध कामासाठी सुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग करून घेतात. जरी काम हे अत्यंत त्रासदायक आणि किचकट काम असतं आणि या कामासाठी लहान मुलांना कमीत कमी मोबदला देऊन बेकायदेशीर रीतीने त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं. अत्यंत कष्टाच्या कामांसाठी सुद्धा ह्या लहान मुलांचा, अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. चोऱ्या करण्यासाठी मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्यांचं अस्तित्व आपण पाहतो. म्हणून लहान मुलांचे अपहरणाचे प्रकार सुद्धा आपण पाहतो. अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एकतरी सहृदय माणूस असायला हवा होता आणि तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळते ते सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने. कुठे ना कुठे आशेचा किरण आपल्याला पाहायला मिळतं की समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ते सुद्धा त्यांच्या सहृदयतेने समाजामध्ये एक केवळ आपल्या नोकरीकडे नोकरी हा दृष्टिकोन न ठेवता सामाजिक कार्य ह्या दृष्टीने पाहतात. पुढे लेखक अजून एक प्रसंग आपल्याला सांगितलेला की एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पातील चॅट, अनोळखी व्यक्तींच्या मैत्रीच्या शोधार्थात आलेल्या मुलींना समजावून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे फार जिकरीचे असते. बघा, हे अल्पवयीन मुलं जेव्हा ते वयात येत असतात तर त्यांना अशा ह्या गोष्टी समजावून सांगणे फार कष्टाचे आणि अत्यंत जोखमीचे काम असतात. कारण की ह्या वयातील मुलं अन्य कोणत्या गोष्टी समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. कारण 14-15 वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टीपासून दूर करावे लागते आणि हे मोठे आव्हानच असते. रेखाजींच्या प्रसंगावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून आणून त्यांचे भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीमध्ये त्यांचा वाटाही मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. तर इथे वीरांगणा सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल वर्णन करताना आपण त्यांचं कितीही वर्णन केलं तरी ते अतुलनीय आणि अवर्णनीय असंच आहे. तर अशा ह्या रेखा मिश्रा यांच्या अनोख्या कार्याला वंदन केलंच पाहिजे, त्यांना मानाचा मुजरा आपण दिलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता पाठाखालील स्वाध्याय आपण अभ्यासून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, इथे या पाठाखालील आ कृती दिलेली आहे. याच्यामध्ये प्रश्न विचारायला पहिला खालील कृती पूर्ण करायची आहे. मुद्द्यावरून एक परिच्छेद तयार करायचा आहे. तर रेखा मिश्रा यांचे शिक्षण आणि त्यांचे कार्य आपल्याला लिहायचं आहे आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये पाठाच्या आधारे टिपा लिहायच्या आहेत. पहिली टीप आहे तुम्हाला, मुले
भरकटण्याची कारणे आणि दुसरी लिहायची आहे रेखाजींच्या कार्याचा परिणाम. तर आता हे आपण उत्तराच्या स्वरूपामध्ये अभ्यासूया. इथे प्रश्न तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता आपण उत्तर जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मुद्द्यावरून एक परिच्छेद आपल्याला तयार करायचा आहे. रेखा मिश्रा यांच्या शिक्षण आणि कार्याबद्दल आपल्याला संक्षिप्त एक परिच्छेद लिहायचा आहे. तर आपण त्याचं उत्तर पाहूया. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी BEd ही पदवी सुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सब इन्स्पेक्टर या पदावर त्या दाखल झाल्या. श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही, त्यांनी नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुंपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अवघ्या 1.5 वर्षात त्यांनी 434 मुलांची सोडवणूक केली आणि हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले. पुढचा प्रश्न आपण पाहिला होता 2, प्रश्न क्रमांक 2 टिपा द्या. तर त्याच्यामध्ये मुले भरकटण्याची कारणे. तर आपण पाहूया उत्तर. काही मुले वेगवेगळ्या कारणांनी आई वडिलांशी भांडतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात. मुंबईसारखे शहर, सिनेमा यांच्यातील झगमगत्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात. गरिबीला कंटाळून 4 पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारी मुलेही असतात. कधी कधी काही समाजकंटक मुलांना पळवून येतात आणि त्यांना अवैध कामांना झुंपवतात. अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकतात. मधील प्रश्न क्रमांक 2 मधील टिपा द्या मधील प्रश्न आहे रेखाजींचा कार्याचा परिणाम. उत्तर पाहूया. श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले. या उद्यत दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले. वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरवतात. मुलांना वस्तुस्थिती कळत नाही. स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते. यातून गैरसमज, ताणतणाव निर्माण होतात, भांडणे होतात. मुले रागावून घर सोडून निघून जातात. ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. श्रीमती रेखा मिश्रा यांनी भरकटलेल्या 434 मुलांची सुटका केली. पुन्हा त्यांना स्वतःच्या आनंदी व सुखरूप वातावरणामध्ये आणून सोडले. श्रीमती रेखा यांच्या प्रयत्नामुळे अनेक कुटुंबे सावरलेले आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहेत. त्यांचे बालपण कोळपले आहे. अशी मुले आनंदाने नाचू बागडू लागलेले आहेत. श्रीमती रेखा यांच्या कार्यामुळे असे फार मोठे सामाजिक कार्य घडून आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रेम आणि आपुलकी या गोष्टीमुळे भरकटलेल्या मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात. हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर. श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले, त्यांना जवळ घेतले, आपलेसे केले. त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या 14 वर्षाच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले. पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. त्यामुळे ही मुले रेखाजींच्या जवळ आले. याचा अर्थच असा की मुलांची प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात. प्रश्न क्रमांक 4. भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर. रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलींना फसवतात. अशा प्रकरणामध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते, कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीतीही घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात. हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारचे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.
उत्तर, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालके आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात, अंमली पदार्थ तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात किंवा अन्य अवैध कामासाठी सुद्धा बालकांचा निष्ठुरपणे उपयोग केला जातो. जरी काम हे अत्यंत त्रासदायक व किचकट काम आहे, अशा कामांसाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रीतीने झुंपवले जाते. अत्यंत कष्टाच्या कामासाठी सुद्धा मुले वापरली जातात. चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच अस्तित्वात आहेत. अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एकतरी सहृदय माणूस असायला हवा होता. इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.